वर्षातून 2 वेळा तरी आपल्या राहत्या घरामध्ये, राहत्या वास्तूमध्ये आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार करायला हवा। मग ती वास्तू स्वतःची असू दे किंवा आपण किरायाने राहत असू देत, जगाच्या पाठीवर आपण जिथे कुठे राहतो तिथे आपल्या राहत्या वास्तूमध्ये आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार आपल्याला करायचा आहे। बऱ्याच वेळेला बघा, जेव्हा आपलं लग्न होतं ना, तेव्हा आपण खूप जोशमध्ये असतो। माझं सगळं चांगलं आहे, माझा नवरा माझं सगळं ऐकतो, नवऱ्याला पगार चांगला आहे, आमचं स्वतःचं घर आहे, किंवा रेंटवर जरी तुम्ही राहणार असाल तर गावाकडे माझं सगळं चांगलं आहे, गावची सगळी माणसं चांगली आहेत। थोडे दिवस सगळं व्यवस्थित वाटतं, पण काही दिवसांनी एकतर नवरा बायकोचे भांडण होतात किंवा घरातल्यांशी जमत नाही, संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येतात। बऱ्याच वेळेला गर्भधारणा होते, पण 2-3 महिन्यामध्ये मिसकॅरेज होतं। ट्रीटमेंट घेतली तर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, डॉक्टर म्हणतात सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरीसुद्धा गर्भधारणा होत नाही, किंवा गर्भधारणा झाली तर तो गर्भ टिकत नाही, किंवा या व्यतिरिक्त तुमच्या संसारामध्ये अजून काही तुम्हाला समस्या असतील तर आपल्या कुलस्वामिनीला शरण जा। तुम्हाला कोणताच उपाय आणि इतर कोणतीच सेवा करण्याची गरज नाही। तर आपल्या राहत्या वास्तूमध्ये वर्षातून 2 वेळा आपण जर आपल्या कुलदेवीचा कुळाचार केला आणि वर्षातून 1 वेळा कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तिचा मान सन्मान केला, तर जगाच्या पाठीवर जे काही तुम्हाला हवं आहे तुमची कुलस्वामिनी सर्व काही देईल। एक वेळ अशी येईल की तुम्हाला घेण्यासाठी तुमची ओंजळ कमी पडेल, एवढं भरभरून कुलस्वामिनी तुम्हाला देईल। तर आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार करण्यासाठी, तिचा मान सन्मान करण्यासाठी नवरात्री हा सण अतिशय उत्तम आहे। तसं तर वर्षभरामध्ये 4 नवरात्री असतात, 2 गुप्त नवरात्री असतात, एक शारदीय नवरात्री असते आणि दुसरी चैत्र नवरात्री असते। तर चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या घरात आपण कुलस्वामिनीचा कुळाचार करायलाच हवा। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जितकी जास्त शक्य होईल तितकी आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायला हवी, कारण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी तत्व हे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सक्रिय झालेले असते। आणि विशेष म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्या कुलदेवीचा आपल्या घरात सूक्ष्म रूपामध्ये वास असतो। त्यामुळे बघा, म्हटलं जातं, आपल्या घरातील मोठी मंडळी सांगतात, किंवा तुम्ही कधी कुणाच्या तरी तोंडून ऐकलेलं असेल की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर आपण तिच्या दर्शनासाठी जाऊ नये, घराला कुलूप लावून, कारण की साक्षात कुलस्वामिनी आपल्या घरात आलेली असते। सूक्ष्म रूपात आपल्या घरात तिचा वास आहे आणि आपण तिला आपल्या घरात बंद करून आपण मूळ पीठावर तिचं दर्शन घ्यायला जातोय असं करायचं नसतं। नवरात्र सोडून कधीही तुम्ही कुलस्वामिनीच्या पीठावर जाऊन तिचा मान सन्मान करू शकता। नमस्कार सर्वांना, प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चैत्र नवरात्री यंदा 2026मध्ये कधीपासून सुरू होत आहे, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे, नवरात्रीचे 9 दिवसांचे कुलस्वामिनीचे उपवास कसे करावे, यापूर्वी जर तुम्ही उपवास कधी केलेले नसतील तर त्याची सुरुवात कशी करावी, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये सेवा काय करायच्या आहेत, चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर मग अखंड दिवा कसा प्रज्वलित करायचा, किंवा तुम्हाला कुलदेवीच्या कलशाची तुमच्या देवघरात स्थापना करायची असेल तर ती कशी करावी, अशी अजून बरीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। यंदा 2026मध्ये 19 मार्च गुरुवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि 27 मार्च रोजी शुक्रवारी नवरात्रीची सांगता होणार आहे। चैत्र नवरात्र हा दुर्गेच्या 9 रूपांची पूजा आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा सण आहे। चैत्र नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। नवरात्रीचे 9 दिवस देवीला किंवा घटाला वेगवेगळ्या माळी चढवल्या जातात। नवरात्रीच्या 9 दिवसात रोज वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवी दुर्गेच्या शैलपुत्री स्वरूपाची पूजा केली जाते। दुसऱ्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या माळेला देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी स्वरूपाची पूजा केली जाते। तिसऱ्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या माळेला देवी दुर्गेच्या चंद्रघंटा स्वरूपाची पूजा केली जाते। चौथ्या दिवशी देवी दुर्गेच्या कुष्मांडा स्वरूपाची पूजा केली जाते। 5व्या दिवशी 5व्या माळेला देवी दुर्गेच्या स्कंदमाता स्वरूपाचे पूजन केले जाते।
6व्या दिवशी दुर्गेच्या कात्यायनी स्वरूपाचे पूजन केले जाते. 7व्या दिवशी देवी दुर्गेच्या कालरात्री स्वरूपाची पूजा केली जाते. 8व्या दिवशी देवी दुर्गेच्या महागौरी स्वरूपाचे पूजन केले जाते. 9व्या दिवशी रामनवमी या दिवशी नवरात्रीची सांगता केली जाते, म्हणजेच जी आपण घटस्थापना केली आहे ती हलवली जाते. घटस्थापना तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अखंड दीप प्रज्वलित केलेला असेल तर तो हलवला जातो आणि तुम्ही जर 9 दिवसांचे उपवास केलेले असतील तर ते सुद्धा याच दिवशी सोडले जातात. आता तुमच्या घराच्या रूढी परंपरेनुसार उपवास सोडणे, कुळाचार करणे किंवा घट हलवणे यामध्ये थोडाफार बदल असू शकतो. कारण का बघा, बऱ्याच जणांकडे नवमीच्या दिवशी घट हलवले जातात आणि त्याच दिवशी कुळाचार करून उपवास सोडले जातात. बऱ्याच जणांकडे अष्टमीच्या दिवशी कुळाचार असतो आणि त्या दिवशी उपवास सोडले जातात. बऱ्याच जणांकडे सप्तमीच्या दिवशीसुद्धा घट हलवले जातात आणि त्या दिवशी उपवास सोडले जातात. तर तुमच्या घराच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसार त्याच दिवशी तुम्हाला घट हलवायचे आहे किंवा तुम्ही अखंड दीप प्रज्वलित केलेला असेल तर तो हलवायचा आहे. आणि उपवास पकडले असतील तर तुमच्या घराच्या रूढी परंपरेनुसार त्याच माळेला त्याच दिवशी तुम्हाला उपवाससुद्धा सोडायचे आहे. तुमच्या जर चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जात असेल किंवा घटस्थापना केली जात नाही पण तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे तर त्याचा शुभमुहूर्त हा 19 मार्च रोजी सकाळी 6:53 ते सकाळी 7:43 असणार आहे. म्हणजे एकूण 51 मिनिटे आपल्याला घटस्थापना करण्यासाठी किंवा अखंड दीप प्रज्वलित करण्यासाठी मिळणार आहेत. किंवा या वेळेमध्ये तुम्हाला जर घाई गडबडीत अखंड दीप प्रज्वलित करणं झालं नाही, घटस्थापना करणं झाली नाही तर दुसरा अभिजित मुहूर्तसुद्धा आहे. तर तो दुपारी 12:05 ते दुपारी 12:53 असणार आहे. या वेळेत सुद्धा तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दीप प्रज्वलित करू शकता. आणि काही कारणाने या दोन्ही मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही, अखंड दीप प्रज्वलित करणं शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही सूर्यास्त होण्याच्या अगोदर तुम्ही घटस्थापना करू शकता आणि अखंड दीप सुद्धा प्रज्वलित करू शकता. पण बऱ्याच जणांचं असं असतं की आम्हाला मुहूर्तामध्येच करायचं आहे, मग त्यामुळे हे 2 मुहूर्त मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुलस्वामिनीची सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं. या 9 दिवसात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करू शकता किंवा नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ केले तर नवचंडी केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे तुम्ही 14 पाठसुद्धा करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता किंवा या 9 दिवसामध्ये जेवढा जास्त तुम्हाला शक्य होईल तितकं जास्त तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल त्याचा जप तुम्ही करू शकता. किंवा पहिल्याच दिवशी तुम्ही ठरवू शकता की 9 दिवसामध्ये रोज 11 माळी मी आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करेल. त्याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता किंवा तुमच्या कुलदेवीच्या टाकावर, फोटोवर, मूर्तीवर रोज तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा नवरात्रीच्या 9 दिवसात रोज 11 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही पठण करू शकता. नवरात्रीच्या 9 दिवसात उपवास करण्याच्या पद्धतीसुद्धा प्रत्येक घराण्याच्या रूढी परंपरेनुसार वेगवेगळ्या असू शकतात. तसं तर बघा, नॉर्मल 3 पद्धतीनुसार नवरात्रीचे उपवास केले जातात. सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे बसता उठता. आता बसता उठता उपवास करण्याच्या सुद्धा 2 पद्धती आहे. पहिल्या पद्धतीनुसार बरेच जण बसता उठता म्हणजे काय, ज्या दिवशी घटस्थापना केली जाते त्या दिवशी उपवास धरतात आणि महाअष्टमीच्या दिवशी उपवास धरतात. हा झाला बसता उठता. दुसऱ्या पद्धतीनुसार घटस्थापनेपासून ते कुळाचारापर्यंत 9 दिवस फक्त फराळाचे पदार्थ खाऊन उपवास केला जातो, अन्न खाल्लं जात नाही. आणि तिसऱ्या पद्धतीनुसार फक्त फळं खाल्ली जातात. 9 दिवस आणि फळावरचे उपवास केले जातात. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील जी ज्येष्ठ मंडळी आहे, तुमच्या भावकीतील जी मोठी मंडळी आहे त्यांना विचारा की आपल्याकडे नवरात्रीचे उपवास कशा प्रकारे केले जातात आणि त्याच प्रकारे तुम्ही हे 9 दिवसाचे उपवास करण्याचा प्रयत्न करा.
कारण आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपल्या घराण्यातील मोठ्या मंडळीकडून जाणून घेणं, त्या पाळणं, त्या पुढे चालू ठेवणं आणि त्याच प्रकारे सगळे सण वार साजरे करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. तुम्हाला जर पहिल्यांदा नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास सुरू करायचे असतील तर घटस्थापनेच्या दिवशी संकल्प करायचा आहे. आता तुम्हाला जर आजीवन तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत उपवास करायचे असतील तर त्या संकल्पनामध्ये म्हणायचं की मी कायमचे उपवास करणार आहे. तुम्हाला जर 5 वर्ष, 7 वर्ष, 11 वर्ष किंवा 3 वर्ष उपवास करायचे असतील तर त्याचासुद्धा तुम्हाला या संकल्पामध्ये उल्लेख करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे तेवढे वर्ष तुम्हाला हे नवरात्रीच्या 9 दिवसाचे उपवास करायचे आहे. संकल्पामध्ये तुमची जर एखादी काही इच्छा असेल तर आई जगदंबेकडे, तुमच्या कुलस्वामिनीकडे तुम्हाला काही मागायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मागू शकता. असं की तुम्हाला संतान प्राप्ती व्हावी किंवा तुमचा संसार सुखाचा व्हावा, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तुमची भरभराट व्हावी किंवा अजून काही तुमच्या इच्छा असतील ते मागायचं आणि नवरात्रीचे उपवास तुम्ही सुरू करू शकता. चैत्र नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांकडे घटस्थापना केली जात नाही. तुमच्याकडे जर परंपरेनुसार केली जात असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुमच्याकडे या नवरात्रीत घटस्थापना नसेल तर नक्कीच आपल्या देवघरासमोर किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो एखाद्या चौरंवर किंवा पाटावर मांडून त्या फोटोसमोर, त्या मूर्तीसमोर आपण अखंड दीप प्रज्वलित करू शकतो किंवा मग मंगल कलशाची स्थापनासुद्धा या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये करू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.